राम राम शेतकरी मित्रांनो, जीएसटीचे दर हे कमी होणार असं आपले श्री नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर केलं होतं। या अगोदर शेतकऱ्यांचं जे काही यंत्रसामुग्री होती, या यंत्रसामुग्रीला 12% आणि 18% जीएसटी लागत होता। मात्र आता यामध्ये कपात करण्याचे निर्देश हे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी दिलेले आहेत। आता मित्रांनो, यासाठी नेमके आता जे काही शेतकऱ्यांना यंत्रसामुग्री लागते, मग या यंत्रसामुग्रीमध्ये जीएसटीचे दर हे कमी होणार। 18%चा जीएसटी 5%वर येणार, 12%चा 5%वर येणार। पण नेमकं त्या वस्तूची किंमत किती असणार आणि त्या किमतीमध्ये किती कमी पैसे होणार हे आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचे। म्हणून मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, आजकाल आपली शेती ही यांत्रिक शेती झाली आहे। म्हणजे जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांकडे आता बैल राहिलेले नाही। कोणी बी आपला छोटा ट्रॅक्टर, त्यावर जी काही यंत्रसामुग्री आहे ती घ्यायची आणि आपली शेती करायची आणि दुसऱ्याची करायची, असं जवळपास बऱ्याच गावांना झालेलं आहे आणि बैल कमी झालेले आहेत। त्यामुळं ही माहिती शेतकऱ्यांसाठी अगदी महत्वाची। आता कृषी मंत्री आणि जे काही विक्रेता संघटना असतात या यंत्रसामुग्रीच्या, यांची दिल्लीमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये नेमकं या वस्तूंचे किती किती दर कमी झालेत याची माहिती कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेली आणि ती प्रत्येक शेतकऱ्याला माहिती असणं गरजेचं आहे। कारण आपल्याला या वस्तू घ्याव्या लागतात, पण त्याची नेमकी किंमत किती कमी झाली हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, यामध्ये कोणकोणत्या अवजारांच्या किमती कमी झाल्या आहेत, तर त्यामध्ये 35 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 41,000 रुपयांनी स्वस्त झालं होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यानंतर 45 अश्वशक्तीचा म्हणजे HP ज्याला आपण म्हणतो ते, आता तो 45,000 रुपयांनी स्वस्त होणार आहे। त्यानंतर 50 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 53,000 रुपयांनी स्वस्त होणार आहे। त्यानंतर विद्युत तणनाशक हे 7.5 HP हे 5,495 रुपयांना स्वस्त होणार आहे। त्यानंतर मालवाहू वाहन ट्रेलर 5 टनाची क्षमता असणार हे 10,500 रुपयांना स्वस्त होणार आहे। त्यानंतर बी पेरणी आणि खत यंत्र हे 13 फाळाचं हे होणार आहे 4,375 रुपयांना स्वस्त। त्यानंतर मळणी, कापणी आणि पट्टी यंत्र हे 14 फुटाचं हे होणार आहे 1,87,500 रुपयांना स्वस्त। त्यानंतर आहे मित्रांनो सुपर सीडर जे 8 फुटाचं असतं ते होणार आहे 16,875 रुपयांना स्वस्त। आणि हॅपी सीडर जे 10 फाळाचं असतं हे होणार आहे 10,625 रुपयांना स्वस्त। त्यानंतर जो फिरता नांगर असतो, आपण त्याला पलटी नांगर म्हणतो, जो 6 फुटाचा असतो तो 7,812 रुपयांना स्वस्त होणार आहे। त्यानंतर चौकोनी गाठणी यंत्र 6 फुटाचं हे होणार आहे मित्रांनो 7,812 रुपयांना स्वस्त। त्यानंतर मल्चर 8 फुटाचं 11,562 रुपयांना स्वस्त होणार आहे। त्यानंतर हवेच्या दाबा आधारे चालणारे पेरणी यंत्र 4 रांगा असणार हे होणार आहे 32,812 रुपयांना स्वस्त। ट्रॅक्टरवर बसवलेले फवारणी यंत्र, आता तुम्ही बघत असताल यापुढे तर आता ड्रोन फवारणी येणार आहे, मात्र सध्या ट्रॅक्टरवर फवारण्या होतात। या ट्रॅक्टरचं जे काही यंत्र असतंय ते 400 लिटर क्षमतेचं, याची किंमत 9,375 रुपयानं स्वस्त होणार आहे। आणि अगदी बागकामासाठी तसेच बेनणीसाठी वापरले जाणारे छोटे ट्रॅक्टर, जे छोटे ट्रॅक्टर असतात आता स्वस्त होतील आणि 4 रांगांचे भात लावणी यंत्र 15,000 रुपयांनी स्वस्त होणार आहे। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विविध पिकांसाठी वापरले जाणारे प्रति ब्रास 4 टनांचे मळणी यंत्र 14,000 रुपयांनी स्वस्त होणार आहे। आणि 13 अश्वशक्तीचा पॉवर टिलरची किंमत देखील 11,875 रुपयांनी स्वस्त होणार आहे। आणि यामुळे सरकार सुद्धा आता शेतकऱ्यामध्ये जागरूकता करत आहे आणि यापुढे ज्या ज्या शेतकऱ्यांना या गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल किंवा या वस्तू विकत घ्यायच्या असतील तर त्यासाठी शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा होणार आहे। आणि त्यामुळे जवळपास मला तरी वाटतंय की शेतकऱ्यांनी महाडीबीटी योजना असेल किंवा पोकरा योजना असेल, या योजनेच्या माध्यमातून अशा सर्व गोष्टींचा लाभ घेतला पाहिजे। एकतर जीएसटीच्या माध्यमातून किंमत कमी होणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला जे काही सरकार अनुदान देत असतं
त्या अनुदानाचा सुद्धा लाभ मिळत असतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला पाहिजे अशी माझी विनंती राहील. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा. धन्यवाद.